एकाच कुटुंबातील तिघांचा हिरण्यकेशी नदीपात्रात बुडून मृत्यू। भातवण बंधाऱ्यानजीक घडलेल्या घटनेमुळे सुळे गावावर पसरली शोककळा। 2 भाऊ आणि एका शाळकरी मुलाचाही मृतांमध्ये समावेश। दैव बलवत्तर म्हणून एका मुलाला वाचवण्यात ग्रामस्थांना आलं यश। नुकताच 19 वर्षांनंतर पार पडलेल्या श्री महालक्ष्मी यात्रेचा गावकऱ्यांचा उत्साह क्षणात मावळून संपूर्ण गावावर शोककळा पसरल्याची घटना आजरा तालुक्यातील सुळे इथं घडली आहे। सुळे येथील एकाच कुटुंबातील तिघांचा भातवण बंधाऱ्यानजीक हिरण्यकेशी नदीपात्रात बुडल्यानं मृत्यू झालाय। यामध्ये सुदैवानं एका शाळकरी मुलाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलंय। मात्र एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूनं संपूर्ण सुळे गाव शोकसागरात बुडालंय। अरुण बचाराम कटाळे वय 55, उदय बचाराम कटाळे वय 52 या दोघा सख्या भावांचा आणि अरुण यांच्या जयप्रकाश या 13 वर्षीय शाळकरी मुलाचा मृतांमध्ये समावेश आहे। या घटनेत सुदैवानं उदय यांच्या ऋग्वेद या 12 वर्षीय मुलाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलंय। पाण्यात बुडालेल्या अरुण आणि उदय यांचे पार्थिव ग्रामस्थांनी त्वरित नदीपात्राबाहेर आणले। मात्र जयप्रकाश याचा मृतदेह अद्यापही सापडला नसून गडिंग्लज येथील 5 रेस्क्यू टीम त्याच्या शोधासाठी नदीपात्रात प्रयत्न करतेय। याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार कटाळे कुटुंबीय घरातील हंतरून पांघरून धुण्यासाठी हिरण्यकेशी नदीवरील गजरागाव बंधाऱ्यानजीक सकाळी 9च्या सुमारास गेले होते। 10च्या सुमारास धुणे धुवून झाल्यानंतर ऋग्वेद आणि जयप्रकाश पोहण्यासाठी म्हणून पाण्यात उतरले। मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघेही बुडू लागले आणि बचावासाठी आरडाओरडा करू लागले। ते पाहून अरुण आणि उदय हे त्यांना वाचवण्यासाठी पुढे धावले। मात्र मुलांनी त्यांना घट्ट मिठी मारल्यामुळे पोहता येत असूनही सगळेच गटांगळ्या खात पुढे वाहत जाऊ लागले। आजूबाजूच्या ग्रामस्थांनी कसेबसे ऋग्वेदला वाचवले, मात्र इतर तिघेही पाण्यात बुडाले। त्यापैकी अरुण आणि उदय यांचे मृतदेह लगेच ग्रामस्थांच्या हाती लागले। त्यांनी ते पात्राबाहेर काढून ठेवले। मात्र जयप्रकाश याचा कुठेही शोध लागला नाही। त्याच्या शोधासाठी मग गडिंग्लज येथील 5 रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं। मात्र एवढं सगळं होऊनही दुपारचा 1 वाजला तरी पोलीस मात्र घटनास्थळी न पोहोचल्यानं आश्चर्य व्यक्त होत होतं। दरम्यान अरुण आणि उदय या सख्या भावांनी नुकतीच 19 वर्षांनी झालेली सुळेची लक्ष्मी यात्रा उत्साहात केली होती। अरुण हे गावात शेती करून बद्दी ड्रायव्हर म्हणून कामही करतात, तर उदय हे मुंबई इथं नोकरी करतात। त्यांचे आईवडील देखील गावात शेती करत असून पोटच्या 2 मुलांचा आणि नातवाचा मृत्यू पाहून त्यांनी फोडलेला टाहो उपस्थितांचं काळीज हेलावणारा होता। या घटनेमुळे सुळे येथील बहुतांश ग्रामस्थ गजरगाव बंधाऱ्यावर पोहोचल्यानं येथील मतदान केंद्रावर मात्र शुकशुकाट पाहायला मिळाला। अद्याप जयप्रकाशचा शोध सुरू आहे, तर अरुण आणि उदय यांचे मृतदेह आजरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी ग्रामस्थांकडून सुरू आहे। या पार्श्वभूमीवर येथील मतदानाच्या टक्केवारीवर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही।